अखंड सृष्टीचं मालक ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे देवादेव विष्णुदेवांना. असा एक महापराक्रमी एक राजा होता की या राजाच्या पोटी भगवान विष्णुदेवांना जन्म घ्यावा लागला होता बघा, श्रीराम स्वरूपात. आणि तो महापराक्रमी राजा म्हणजे दशरथ राजा, अयोध्या नरेश. तर या दशरथ राजाचं नाव दशरथ हे का पडलं आणि दशरथ राजाचा जन्म झाला कसा? हा महापराक्रमी राजा की अखंड सृष्टीच्या मालकाला यावं लागलं बघा, श्रीराम स्वरूपात. आणि अखंड सृष्टीचं संरक्षण केलं बघा रक्षापासून श्रीराम प्रभूंनी. तर बांधवांनो, अशी एक सुंदर कथा आहे, याला सुंदर, अतिशय सुंदर. आणि ही कथा ऐकल्यानंतर भक्तीची ताकद किती असते ते आपल्याला नक्की समजेल बघा. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल. तर बांधवांनो, अयोध्या नगरीचा राजा अज होता बघा, अज राजा. इतका महापराक्रमी राजा होता हा की देवांना जरी कधी गरज पडली तर देवांच्या मदतीला हा राजा जात होता बघा. एवढा महापराक्रमी राजा. आणि या अज राजाची भक्ती एवढी मोठी होती, ती भक्ती होती भगवान शिवशंकरावरती, अफाट मोठी भक्ती. आणि स्वतः भगवान शिवशंकर प्रसन्न होते बघा या राजाला. असाच एक दिवस होता, राजा दुपारची वंदना करत होता बघा भगवान शिवशंकराची. वंदना करताना नेहमी जे जल आहे म्हणजे पाणी आपण पुढे समोर अर्पण करतो. पण त्यावेळेस अशी एक घटना घडली की लंकेचा राजा रावण हा सुद्धा महापराक्रमी होता. आणि या रावणानं स्वारी अयोध्येवरती केली बघा. सगळं सैन्य घेऊन अयोध्या नगरी घेण्यासाठी रावण त्या ठिकाणी आला होता बघा, सैन्य घेऊन. आणि रावण सगळं हा दृश्य पाहत होता की राजा अजने वंदना केली महादेवांना आणि पाणी समोर अर्पण करणार. ते राजानं बघा समोर पाणी अर्पण केलं नाही, हे पाणी पाठीमागं अर्पण केलं उलट्या दिशेनं. रावणानं पाहिलं आणि रावण हा पंडित होता, हुशार होता बघा, ज्ञानी होता, पराक्रमी होता. रावण त्या ठिकाणी गेला आणि राजाला विचारलं, हे राजन, तुम्ही भगवान शिवशंकराचे बघतात आणि मी सुद्धा भगवान शिवशंकराचा बघतोय, परंतु तुम्ही पाणी समोर अर्पण केलं नाही, पाणी पाठीमागं अर्पण का केलं बरं? बघा त्यावेळेला एक सुंदर असं उत्तर या महापराक्रमी राजा अजने दिलं रावणाला. हे रावणा, अरे पाठीमागं तुझा 1 किलोमीटर अंतरावरती, मी आत्ताच्या भाषेत सांगतो 1 किलोमीटर, सुंदर अशी एक गाय चरते बघा, हिरवगार गवत हे त्या ठिकाणी गाय चरत आहे. या गायीला मारण्यासाठी वाघ आलता, ते मला समजलं. आणि त्यावेळेला मी पाठीमागच्या दिशेनं ते पाणी मी अर्पण केलं आणि त्या अर्पण केलेल्या पाण्यापासून दिव्य असा बाण तयार झाला आणि तो बाण त्या वाघाला जाऊन लागला आणि वाघाचा मृत्यू झाला. गायीचं संरक्षण केलं मी. रावणा, तू पाठीमाग जाऊन बघ. आणि त्यावेळेला बघा हे खरं आहे का खोटं पाहण्यासाठी रावण पाठीमाग बरंच अंतर कापलं तर त्याला बघा सुंदर अशी गाय करत होती त्या ठिकाणी. थोडंसं पुढे गेल्यानंतर पाहिलं त्यांनी 5-10 फुटाच्या अंतरावरती वाघ मरून पडला बघा, त्याच्या पोटामध्ये बाण होते. रावणानं सगळं हे दृश्य पाहिलं आणि रावण आश्चर्यचकित झाला की हा अज राजा किती महापराक्रमी. यानं पाठीमागं न बघता बाण मारला आणि वाघाचा मृत्यू झाला. पाठीमागं न बघता. विचार करा की रावणानं ओळखली की अशा महापराक्रमी राजाबरोबर माझा टिकाव लागणार नाही. आणि बांधवांनो, त्यावेळी रावण त्या ठिकाणी आपला सैन्य घेऊन परत माघारी गेला. म्हणजे अज राजा हा अयोध्येचा किती महापराक्रमी होता आणि किती भक्ती अफाट होती राजाची. हे सगळं झाल्यानंतर अयोध्येचा राजा परत आपल्या महाली गेला बघा. अगदी दुसऱ्या दिवशी राजा जंगलामध्ये काही सैन्य घेऊन शिकारीला गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला सुंदर असं एक सरोवर दिसलं, तळ पाण्याचं, अतिशय सुंदर तळ होतं. आणि त्या तळ्यामध्ये बघा सुंदर असं एक कमळ होतं, अति सुंदर की कुणी पाहावं आणि लक्ष वेधावं असं हे कमळ होतं बघा. अतिशय सुंदर, तेजस्वी प्रकाश पडला होता त्याचा. आज राजाला वाटलं ही कमळ आपल्या घरी घेऊन जावं आणि राजानं पाण्यामध्ये उडी मारली. राजा जसा कमळापर्यंत पोहोचणार म्हणजे 1-2 फुटाच्या अंतरावरती जाणार, तोच ते कमळ पुढे गेलं बघा, म्हणजे पुढे जात होतं. सरोवर फार मोठा होता. राजा कमळाच्या पाठीमागे जात होता तसं कमळ ते पुढे जात होतं बघा. राजाला कमळ काय भेटत नव्हतं. आणि एक आकाशवाणी, तिथून एक आवाज आला वरून आकाशातून, हे राजा अज, तू महापराक्रमी आहेस, भक्ती तुझी अफाट आहे, परंतु तुला पुत्र प्राप्ती नाही, तू निपुत्री आहेस, म्हणून तुला हे कमळ मिळू शकत नाही. हे सगळं जो आवाज आहे आकाशवाणीचा तो ऐकून राजा फार निराश झाला. त्या सरोवरातून म्हणजे तळ्यातून बाहेर राजा आला आणि निराश मनानं दुःखी होऊन राजा तो आपल्या महालामध्ये परत आला बघा, नगरीमध्ये. राजाला रातभर झोप लागत नाही, कारण ती आकाशवाणी झालती, हे राजा तू निपुत्री आहेस असं म्हणल्यावर राजाला फार दुःख झालं की मला पुत्र नाही म्हणून. दुसऱ्या दिवशी राजा दरबारात सुद्धा गेला नाही. राजा फार हुशार होता, लक्षात घ्या, न्यायदाता राजा होता. त्याची प्रजा फार सुखी होती, कुणावरती तो अन्याय होऊन देत नव्हता. पण दुःखी झालाय आकाशवाणीने. विचार करा, आपल्या भक्तासाठी देवाला सुद्धा काळजी पडते बघा, कारण तो भक्त होता महादेवांचा. तिचे मालक आहे, सगळं त्यांना कळालं की आपला भक्त नाराज आहे या ठिकाणी, काय करावं. त्यावेळेला देवादेव महादेवांना
धर्मराजाला बोलून घेतलं. त्याला सांगितलं, तू पृथ्वी तलावरती जा, अयोध्या नगरीमध्ये एका सुंदर अशा ब्राह्मणाचं रूप घे, दोघेही नवरा बायको तुम्ही जा. पुत्र प्राप्तीसाठी या अज राजाला तुम्ही मदत करा. अहो, धर्मराजानं देवाचं बोलणं ऐकलं, आज्ञा पाळली. धर्मराजा सुंदर असं ब्राह्मणाचं रूप घेतलं, दोघेही नवरा बायकोनी बघा, आणि शरयू नदीच्या किनारी कुटी तयार केली, म्हणजे झोपडी तयार केली. आणि त्या ठिकाणी ब्राह्मण नवरा बायको दोघं राहायला लागले बघा. आणि दुसऱ्या दिवसात दिवस उजाडला आणि हा ब्राह्मण म्हणजे धर्मराजा बघा अयोध्या नगरीमध्ये अज राजाच्या दरबारात गेला भिक्षा मागायसाठी. बघा, अज राजानं पाहिलं की ब्राह्मण आलाय आपल्या राजवाड्यामध्ये. अज राजा महापराक्रमी दयाळू होता, दानशूर होता. आलेल्या ब्राह्मणाला लगेच राजानं दान केलं. बघा, दान म्हणजे सोन्याच्या मोहरा आणल्या आणि ब्राह्मणाला दिल्या. आपल्या सेवकाला सांगितलं, लागल तेवढ्या मोहरा त्या ब्राह्मणाला द्या. अहो, ब्राह्मण म्हणजे साक्षात देवच तो धर्मराज. ब्राह्मणानं सांगितलं की हे राजा, हे प्रजेचं धन आहे, हे नको मला रे बाबा, हे धन प्रजेचं आहे. ते परत माघारी दिलं. परत राजाला वाटलं हे प्रजेचं धन आहे तर माझ्या गळ्यातला मी हार देतो. राजानं आपला गळ्यातला हार काढला, एक हिऱ्या मण्यांचा माणिक मोत्याचा हार, तो ब्राह्मणाला दिला. ब्राह्मणाने नको म्हणून सांगितलं, राजा अरे हे धन सुद्धा प्रजेचं आहे, तुझं नाहीये, तुझं काय असेल तर दे. राजा गप्प राहिला. आणि त्या ठिकाणी बघा हा ब्राह्मण, देवरूपी ब्राह्मण हा परत निघून गेला. अज राजाला फार दुःख झालं की आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये माझ्या दरबारातून कोण मोकळ्या हाताने गेलं नाही, परंतु आज हा ब्राह्मण मोकळ्या हाताने गेला. राजाला काळजी वाटली. राजा दुःखी झाला. रातभर विचार करत होता नक्की काय. राजानं ओळखलं. आणि राजानं बघा दुसऱ्या दिवशी असं रूप धारण केलं की एका मजुराचं रूप धारण केलं. बघा राजानं, राजा म्हणून नाही मजूर, केली कपडे असे घालून राजा अयोध्या नगरीमध्ये बाहेर पडला कामाच्या शोधामध्ये. बघा, ध्यान देऊन ऐका आपण. हा कामाचाच शोध करता करता राजा एका लोहाराच्या घराजवळ पोचला. लोहाराला विचारलं की लोहार दादा, काहीतरी काम आहे का माझ्यासाठी? राजाला ओळखलं नाही, असं रूप घेतलेलं राजानं. आणि त्याच्या घरी बघा या राजाला ठेवून घेतलं लोहाराने. लोहारकडे काम काय, कोऱ्हाडी, इळ, काय जे काय असेल त्याचं काम, लोखंडाचंच काम. रातभर राजानं लोहाराच्या हाताखाली काम केलं. बघा, म्हणजे गंज असतो लोखंडाचा, त्यानं लोखंड बडवलं. बघा, हत्यारं तयार करतो लोहार. रातभर काम केलं. सकाळ झाली. त्याने लोहाराने बघा त्यावेळेस अज राजाला, मजुराच्या ज्या म्हणजे स्वरूपात आलता राजा, त्या राजाला 1 पैसा दिला. त्या टायमाला 1 टका सुद्धा म्हणत होती, 1 पैसा सुद्धा म्हणत होती. बघा, तो पैसा घेतला आणि त्या ठिकाणून राजा बघा शरयू नदीच्या काठी गेला की ज्या ठिकाणी हा ब्राह्मण राहत होता. परंतु त्या कुटीमध्ये म्हणजे झोपडीमध्ये तो ब्राह्मण नव्हता, पत्नी होती ब्राह्मणाची. तो पैसा 1 पैसा बघा ब्राह्मणाच्या पत्नीच्या हातामध्ये दिला आणि तुम्ही सांगा तुमच्या पतीला असं सांगितलं. बघा, आणि त्या ठिकाणी राजा पुढे निघून गेला. बघा, थोड्याच वेळामध्ये तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि ब्राह्मणाला त्याच्या पत्नीने सांगितलं की मला 1 पैसा असा असा दिलाय. बघा, आणि त्यावेळेला बघा काय, त्या ब्राह्मणानं तो पैसा घेतला आणि जमिनीवरती फेकला लांब. फेकल्यानंतर काय चमत्कार, त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला. आणि खड्डा तयार झाल्यानंतर बघा ब्राह्मणानं तो खड्डा खोदाय चालू केलं. साक्षात धर्मराज आहे त्या ठिकाणी. आणि खड्डा खोदल्यानंतर बघा पहिला रथ त्या ठिकाणून सोन्याचा बाहेर आला. आणि हा सोन्याचा रथ बाहेर आल्यानंतर तो आकाशाच्या दिशेने निघून गेला. तर बांधवांनो, अशा प्रकारे त्या खड्ड्यामधून 9 रथ सोन्याचे बाहेर आले आणि आकाशात वर गेले निघून. बघा, आणि 10वा रथ जो बाहेर आला तो सोन्याचा रथ 10वा बाहेर आला. परंतु तो मोकळा रथ आला नाही, तर त्याच्यावरती अतिशय सुंदर तेजस्वी असं बालक त्या ठिकाणी या रथामध्ये होतो. बघा, तो रथ जमिनीवरती येऊन थांबला. बघा, बाकीचे रथ आकाशात गेले परंतु हा रथ जमिनीवरती येऊन थांबला. आणि त्या ब्राह्मणानं तो रथ घेतला, मुलासहित म्हणजे असा रथ घेतला आणि राजाच्या दरबारात गेला. अज राजाचा भव्य असा दरबार भरला होता अयोध्येमध्ये. आणि त्यावेळेला राजाला सांगितलं, प्रणाम हे राजन, हा जो पुत्र आहे तो तुझा आहे. देवादेव महादेवांनी तुझ्यासाठी दिला हा पुत्र बघ. राजा अतिशय खुश झाला. तर बांधवांनो, या ठिकाणी 10व्या रथातून या मुलाचा जन्म झाला. तो राजा म्हणजे दशरथ. म्हणून दशरथ हे नाव त्या राजाचं पडलं गेलं, महापराक्रमी. आणि आज राजाची पत्नी अनुमती, फाट भक्ती भगवान शिवशंकराची, अफाट भक्ती. अनेक ग्रंथ, महापुराण याच्यामध्ये दशरथ राजाचं जुनं नाव हे मनू सांगितलंय. बघा, तर मनू हे नाव कसं, तर बांधवांनो, मनू यानं भक्ती भगवान विष्णूंची केलती. बघा, अफाट भक्ती केलती. आणि या भक्तीसाठी स्वतः भगवंतांनी सांगितलं होतं की मी तुझ्या पोटी जन्म घेईल. मग श्रीराम म्हणून जन्म घेतला. बघा, तर बांधवांनो, अशा प्रकारे दशरथाला हे दशरथ नाव मिळालं. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणली तर दशरथ राजा एवढा महापराक्रमी होता की रथ जर युद्धामध्ये निघाला दशरथ राजाचा, 10 दिशेला फिरत होता रथ. बघा, एवढा महापराक्रमी राजा होता. म्हणून सुद्धा दशरथ राजाला दशरथ हे म्हटलं जात. सुंदर अशी कथा आहे बांधवांनो. भक्तीची ताकद एवढी मोठी की देवाला सुद्धा आपल्या भक्तीची काळजी पडली पाहिजे. बघा, भक्ती करायची तर अशी एकनिष्ठ करायची,
निस्वार्थ भक्ती पाहिजे. देव म्हणून ह्या अज राजाची एवढी भक्ती होती की देवाला सुद्धा काळजी पडली आणि देवाने ती इच्छा पूर्ण केली बघा. आणि बांधवांनो, हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या बघा. जय हिंद जय भारत.